गुड मॉर्निंग स्टुडंट्स. रिप्रोडक्शन इन लोअर अँड हायर प्लांट्स हा टॉपिक बघतो आपण. आणि लास्ट लेक्चरमध्ये आपण अँजिओस्पर्ममध्ये डबल फर्टिलायझेशनची मेकॅनिझम कशी असते ते बघितलं. ठीक आहे, त्याच्या स्टेप्स बघितल्या. आता आपण तो पॉईंट थोडासा रिवाईज करूया आणि त्यानंतर सिग्निफिकन्स ऑफ डबल फर्टिलायझेशन हा पॉईंट बघूया. ठीक आहे, तर बघा डबल फर्टिलायझेशन. डबल फर्टिलायझेशन बघण्याआधी आपण एखादा टिपिकल फ्लॉवरचं स्ट्रक्चर बघूया कसं असतं. तर सगळ्यात खालचा जो अटॅचमेंट सरफेस आहे त्याला म्हणतो आपण थॅमस, जनरली ज्याला स्टॉक पण म्हणतात. त्यानंतर थॅमसच्या वरती ग्रीन कलरचा पोर्शन जो जनरली फ्लॉवर प्रिमिटिव्ह स्टेजमध्ये असताना त्याला प्रोटेक्ट करतो, तो पार्ट जो आहे त्याला म्हणतो आपण सेपल. आणि कलरफुल पार्ट जो आहे त्याला आपण काय म्हणतो तर पेटल्स. आता आपण फिमेल रिप्रोडक्टिव्ह पार्ट आणि मेल रिप्रोडक्टिव्ह पार्टकडे जाऊया. जनरली फिमेल रिप्रोडक्टिव्ह पार्टला पिस्टल किंवा गायनोशियम अशा दोन नावांनी ओळखतात. आता पिस्टल जो आहे हा 3 पार्टमध्ये डिवाइड होतो. सगळ्यात वरती असते स्टिग्मा, मध्ये असते स्टाईल आणि सगळ्यात खाली असते ओव्हरी. या ओव्हरीमध्ये कोण असतात तर एग असतात, म्हणजेच कोण ओव्ह्यूल असतात. आता आपण अँड्रोशियमकडे म्हणजे स्टॅमेनकडे जाऊया. तर स्टॅमेन म्हणजे मेल रिप्रोडक्टिव्ह पार्ट ऑफ फ्लॉवर. आता हा जो काही मेल रिप्रोडक्टिव्ह पार्ट आहे त्याचे 2 पार्ट पडतात, 2 सब पार्ट पडतात. त्याच्यापैकी सगळ्यात वरती असतो अँथर आणि त्याला जी खाली अटॅचमेंट आहे त्याला म्हणतो आपण फिलामेंट. आणि हा अँथर जो आहे हाच पोलन ग्रेन काय करतो, प्रोड्यूस करतो. तर आता आपण काय बघितले की टिपिकल फ्लॉवरचं स्ट्रक्चर कसं असतं. आता बघूया आपण काय तर डबल फर्टिलायझेशन या टिपिकल फ्लॉवरमध्ये ॲक्च्युली होतं तरी कसं. तर जे काही स्टिग्मा असते, गायनोशियमचे 3 पार्ट आहेत ना, स्टिग्मा, स्टाईल आणि ओव्हरी. तर ती स्टिग्मा जी असते ती कुशन लाईक असते आणि हिच्यावरती पोलन ग्रेन्स लँड होतात. स्टिग्मा पोलन ग्रेनला रिकग्नाइज करते पोलन पिस्टल इंटरॅक्शन थ्रू आणि त्यानंतर पोलन ग्रेन्स इथे जर्मिनेट होतात. कुठे जर्मिनेट होतात तर स्टिग्मावरती जर्मिनेट होतात. जर्मिनेशन झाल्यानंतर हा पोलन ग्रेन पोलन ट्यूब फॉर्म करतो. ठीक आहे, ही काय ट्यूब जी असते ना तुम्हाला ती काय आधीपासून नसते, ही हळूहळू अशी तयार होत इथंपर्यंत पोहोचलेली असते. तर हा पोलन ग्रेन पोलन ट्यूब फॉर्म करतो आणि त्यासाठी जी काही रिक्वायरमेंट आहे किंवा जे काही फूड मटेरियल आणि वॉटर मटेरियल आहे हे सगळं स्टिग्मा थ्रू या पोलन ग्रेन्सना प्रोव्हाइड केलं जातं. आता ही जी काही पोलन ट्यूब आहे ही पोलन ट्यूब जनरली 2 मेल गॅमेट्स कॅरी करते. ठीक आहे, हे पोलन ग्रेन जे आहेत हे काय तयार करतात तर 2 मेल गॅमेट्स जनरेट करतात. ऑब्व्हियसली गॅमेट्स नेहमी हॅप्लॉइड नेचरचे असतात. आता हे जे 2 मेल गॅमेट्स आहेत हे काय करतात, इथंपर्यंत येतात आणि मायक्रोपाईल एंडकडून आतमध्ये एंट्री करतात. आता बघा ओव्ह्यूलच्या आतमध्ये काय आलेले आहेत, आता 2 मेल गॅमेट्स आलेले आहेत. तर 2 पैकी एक मेल गॅमेट जो आहे हा काय करतो, एक बरोबर फ्यूज होतो, एक बरोबर फ्यूज होतो. आणि दुसरा जो मेल गॅमेट आहे हा काय करतो तर सेकंडरी न्यूक्लियस जो आहे मधला सेकंडरी न्यूक्लियस बरोबर फ्यूज होतो. लक्षात येतं आहे. आता इथे 2 मेल गॅमेट्स पैकी एक मेल गॅमेट एक बरोबर आणि दुसरा मेल गॅमेट हा सेकंडरी न्यूक्लियस बरोबर फ्यूज झाला. 2 वेळेला फर्टिलायझेशन झालं आणि म्हणून आपण ह्याला डबल फर्टिलायझेशन असं म्हणतो. इथे आणखी एक गोष्ट लक्षात ठेवण्यासारखी अशी आहे की मधला जो काही न्यूक्लियस आहे, सेकंडरी न्यूक्लियस जो आहे हा सेकंडरी न्यूक्लियस नेहमी 2 न्यूक्लियस कॅरी करत असतो. आणि ज्या वेळेला तो मेल गॅमेट बरोबर फ्यूज होतो त्यावेळेला एकूण मिळून न्यूक्लियसचा नंबर किती होतो तर 3. आणि म्हणून या टाईपच्या फ्युजनला ट्रिपल फ्युजन म्हणतात. ठीक आहे, तर बघा पोलन ट्यूब फॉर्म झाली, 2 हॅप्लॉइड मेल गॅमेट्स कॅरी केले पोलन ट्यूबने. फर्स्ट वन मेल गॅमेट इज फ्यूज्ड विथ एग, अनदर वन फ्यूज्ड विथ सेकंडरी न्यूक्लियस. 2 times fertilization is take place.
and that's why this process is known as double fertilization. आता आपण डबल फर्टिलायझेशन म्हणजे काय हे बघितलं, कालही आपण बघितलं होतं. तर आता आपण डबल फर्टिलायझेशनचे काही सिग्निफिकन्स आहेत ते बघूया. तर आपण सिग्निफिकन्स बघतोय. फर्स्ट वन पॉईंट बघा, इट इज युनिक फीचर ऑफ अँजिओस्पर्म अँड इट इज रिस्पॉन्सिबल फॉर प्रोडक्शन ऑफ सीड्स विथ फूड स्टोरेज. आता म्हणजे काय बघा, आता डबल फर्टिलायझेशन थ्रू सीड्स प्रोडक्शन होतात हे आपल्याला माहिती आहे. पण आता ह्या ज्या सीड्स आहेत या सीड्सकडे पण एक स्पेशल ॲबिलिटी आहे बरं का. तर बघा, ज्या वेळेला सीड्स जमिनीमध्ये आपण सो करतो तेव्हा त्यांच्याकडे काही फोटोसिंथेटिक कपॅसिटी नसते. मग लिफलेट तयार होण्याच्या आधीची जेवढ्या सगळ्या प्रोसिजर कॅरीड आऊट केल्या जातात, म्हणजे काय तर पिमूल फॉर्म होतात, त्याच्यानंतर रूट फॉर्म होतात, यांच्यासाठी जी एनर्जी हवी असते ही एनर्जी या सीडमध्ये स्टोअर करून ठेवलेली असते. ठीक आहे, म्हणून हा सगळ्यात इम्पॉर्टंट पॉईंट आहे की अँजिओस्पर्ममध्ये सीड ह्या प्रोड्यूस होतातच, पण या सीड्सकडे स्पेशल ॲबिलिटी आहे की फोटोसिंथेसिसच्या आधीची ज्या काही प्रोसिजर होणार आहेत यासाठी ही सीड एनर्जी त्या पार्टकडे प्रोव्हाइड करत असते. नेक्स्ट वन थिंग, झायगोट डेव्हलप्स इनटू द एम्ब्रियो विच टर्न्स इनटू द न्यू प्लांट. अर्थात ज्या वेळेला अँजिओस्पर्मकडे डबल फर्टिलायझेशनची प्रोसिजर कॅरीड आऊट होत असते त्यावेळेला हॅप्लॉईड मेल अँड फिमेल गॅमेट फ्यूज होतात आणि डिप्लॉईड झायगोट जनरेट करतात. बरोबर आहे. आता हा जो झायगोट आहे याचं कन्व्हर्जन एम्ब्रिओमध्ये होतं आणि एम्ब्रिओचं कन्व्हर्जन हे न्यू प्लांटमध्ये होतं. आता हे जे काही बाकीचे सिग्निफिकन्स आहेत 1, 2, 3, हे 1, 2, 3 सिग्निफिकन्स आपण डेव्हलपमेंट ऑफ एंडोस्पर्म नंतर बघूया, कारण तुम्हाला पेन म्हणजे काय आणि बाकीच्या ज्या काही सायंटिफिक टर्म्स आहेत या इथे क्लिअर होतील आणि मग आपण हे 3 पॉईंट डिस्कस करूया. आता आपण जो नेक्स्ट पॉईंट बघतोय तो आहे डेव्हलपमेंट ऑफ एंडोस्पर्म. आता एंडोस्पर्म म्हणजे काय आहे बघा. तर मी काहीच वेळापूर्वी तुम्हाला असं सांगितलं की अँजिओस्पर्मिक सीडकडे एक अशी ॲबिलिटी आहे की त्या काय करू शकतात, तर जर्मिनेट होताना जे काही प्युम्यूल किंवा रूट फॉर्मेशन होणार आहे त्यांना न्यूट्रिटिव्ह मटेरियल प्रोव्हाइड करतात. हे न्यूट्रिटिव्ह मटेरियल जनरली स्टार्च आणि सिम्पल शुगरच्या फॉर्ममध्ये असतं. ठीक आहे, तर हे जे काही शुगरी मटेरियल आहे किंवा जे काही न्यूट्रिटिव्ह मटेरियल आहे हे कोण प्रोड्यूस करतात, तर एंडोस्पर्मिक टिश्यूज प्रोड्यूस करतात. आता हे एंडोस्पर्मिक टिश्यू कुठे असतात आणि त्यांचं एकंदरीत मेकॅनिझम कसं आहे ते आत्ता आपण बघूया. तर फर्स्ट पॉईंट बघा, ट्रिप्लॉइड प्रायमरी एंडोस्पर्म न्यूक्लियस रिपीटेडली डिवाइड मायटॉटिकली टू फॉर्म न्यूट्रिटिव्ह टिश्यू इज कॉल्ड एंडोस्पर्म. आता एंडोस्पर्म म्हणजे काय बघा, ट्रिप्लॉइड प्रायमरी एंडोस्पर्मिक न्यूक्लियस याचं मिनिंग असं आहे, ज्यावेळेला डबल फर्टिलायझेशन होत होतं त्यावेळेला एक आपण पॉईंट बघितला होता तो होता ट्रिपल फ्युजन. तर ट्रिपल फ्युजन कुणाकुणामध्ये होत होतं, तर मध्ये असणारा सेकंडरी न्यूक्लियस आणि 2 पैकी 1 हॅप्लॉइड मेल गॅमेट फ्यूज झाल्यावरती ट्रिपल फ्युजन होत होतं. ठीक आहे, तर हे ट्रिपल फ्युजन झाल्यावर या ट्रिपल फ्युजनचा नेक्स्ट पार्ट जो आहे तो का आहे, तर प्रायमरी एंडोस्पर्मिक न्यूक्लियस. ठीक आहे, आणि हा प्रायमरी एंडोस्पर्मिक न्यूक्लियस एंडोस्पर्म तयार करतो. एंडोस्पर्मचं दुसरं नाव आहे न्यूट्रिटिव्ह टिश्यू. जे काही न्यूट्रिशन्स सीड जर्मिनेट होताना लागणार आहेत हे सगळे न्यूट्रिशन कोण प्रोव्हाइड करणार, तर एंडोस्पर्म प्रोव्हाइड करणार. ठीक आहे, तर नेक्स्ट वन पॉईंट बघा, इन पोस्ट फर्टिलायझेशन चेंजेस विदिन द ओव्यूल द एम्ब्रियो अँड एंडोस्पर्म आर सीन टू डेव्हलप सायमल्टेनियसली. पहिल्यांदा बघा, ज्यावेळेला डबल फर्टिलायझेशन कंप्लीट होतं त्यावेळेला एंडोस्पर्म तिथे असत नाही, पण ज्यावेळेला ॲक्च्युली सीड जर्मिनेट होते किंवा पोस्ट फर्टिलायझेशन पूर्ण होतं सुरू असतं अशा वेळेला ओव्यूल आणि एम्ब्रिओमध्ये काही चेंजेस होत जातात आणि त्याचबरोबर आपल्याला एंडोस्पर्मसुद्धा दिसतो.
अर्थात या प्रोसिजर आपल्याला मायक्रोस्कोप खाली बघाव्या लागतात. ठीक आहे. एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवायची, एंडोस्पर्म हा जो पार्ट आहे हा पोस्ट फर्टिलायझेशनचा पार्ट आहे. फर्टिलायझेशनमध्ये तुम्हाला या सगळ्या गोष्टी मायक्रोस्कोप खाली दिसत नाहीत. थर्ड वन पॉईंट, the formation of triploid endosperm nucleus triggers cell division which leads to formation endosperm. तर जो ट्रिप्लॉइड एंडोस्पर्म न्यूक्लियस आहे ज्याच्यामध्ये जनरली 3 न्यूक्लियस असतात, 3N न्यूक्लियस असतात, तर तो काय करतो तर सेल डिव्हिजनला प्रवोक करतो, ट्रिगर करतो आणि त्यानंतर मायटॉटिकली त्या सेल्स डिवाइड होतात आणि मग तो एंडोस्पर्म फॉर्म करतात. आणि एंडोस्पर्म म्हणजे काय, परत एकदा सांगते, न्यूट्रिटिव्ह टिश्यू जे जर्मिनेशनच्या वेळेला सीडला न्यूट्रिटिव्ह मटेरियल प्रोव्हाइड करतात आणि त्याच्यामुळे रूट फॉर्मेशन आणि पिमल फॉर्मेशनच्या प्रोसिजर कंप्लीट होऊ शकतात. तर नेक्स्ट वन टाईप बघा. देर आर जनरली 3 टाइप्स ऑफ एंडोस्पर्म ऑन द बेसिस ऑफ स्ट्रक्चर अँड डेव्हलपमेंट. And these 3 types are nuclear type, cellular type and halobial type. आता जे 3 एंडोस्पर्मचे टाईप आहेत त्यापैकी पहिला टाईप आपण बघतोय तो आहे न्यूक्लिअर टाईप. ठीक आहे. तर न्यूक्लिअर टाईप कसा असतो बघा, इथे तुम्हाला झायगोट दिसतो आणि पुढे एम्ब्रिओची डेव्हलपमेंट झालेली दिसते, एंडोस्पर्मची डेव्हलपमेंट झालेली दिसते आहे. ठीक आहे. तर बघा इथे काय होतं, तर एंडोस्पर्म जो आहे हा एंडोस्पर्म फ्री न्यूक्लिअर डिव्हिजन दाखवतो ज्याच्यामध्ये जनरली वॉल फॉर्मेशन टोटली ॲब्सेंट असतं आणि बरोबरमध्ये एक व्हॅक्यूल, लार्ज व्हॅक्यूल जनरेट होतो. ठीक आहे. आणि जे काही वॉल फॉर्मेशन होणार आहे हे सगळ्यात शेवटच्या स्टेजला होतं. बघा इथे काही काही वेळेला तुम्हाला इथे वॉल फॉर्मेशन झालेलं आहे दुसऱ्या टाईपच्या एंडोस्पर्मिक डेव्हलपमेंटमध्ये, पण इथं न्यूक्लिअर टाईपमध्ये तुम्हाला कोणतेही वॉल फॉर्मेशन दिसत नाही आहे. याचं रिझन असं, वॉल फॉर्मेशन टेक प्लेस ॲट द लेटर स्टेज. तर अशा टाईपचं एंडोस्पर्मिक स्ट्रक्चर जर असेल तर त्याला आपण काय म्हणतो, न्यूक्लिअर एंडोस्पर्म. आणि हे जनरली कोकोनट ट्री, व्हीट आणि सनफ्लॉवरमध्ये तुम्हाला दिसून येतं. तर बघा, इट्स अ मोस्ट कॉमन टाईप. अँड द नेक्स्ट वन थिंग, प्रायमरी एंडोस्पर्म न्यूक्लियस रिपीटेडली डिवाइड मायटॉटिकली विदाउट सेल वॉल फॉर्मेशन. ठीक आहे. सगळ्यात इम्पॉर्टंट पॉईंट आहे बघा, सेल वॉल जे आहे फॉर्मेशन हे प्रिमिटिव्ह स्टेजला होत नाही. इट इज टोटली ॲब्सेंट ॲट द प्रिमिटिव्ह स्टेट, बट लेटर ऑन इट इज शोन बाय द टिपिकल एंडोस्पर्म. नेक्स्ट वन थिंग, बिग central vacuole is produced, appear in the center of the cell, which pushing the nuclei towards the periphery region. जो काय व्हॅक्यूल आहे हा व्हॅक्यूल काय करतो, तर न्यूक्लियाय जे आहेत हे न्यूक्लियाय ना काय करणार आहे तर कडेला पुश करणार आहे आणि मध्ये हा मोठाच्या मोठा व्हॅक्यूल असणार आहे. नेक्स्ट वन थिंग, wall development between the nuclei, hence the multicellular endosperm is formed, but in the several cases it is totally absent or remain incomplete. आता हे जे काही वॉल फॉर्मेशन आहे इथे काही कंपल्शन नाही आहे, काही स्पेसेसमध्ये हे डेव्हलपमेंट होती नाही. आता ही जी काही वॉल फॉर्मेशनची प्रोसिजर आहे, ही वॉल फॉर्मेशनची प्रोसिजर ही न्यूक्लिअर सेल टाईपच्या एंडोस्पर्ममध्ये नंतर म्हणजेच लेटर स्टेजला दिसून येते, मॅच्युअर स्टेजला दिसून येते. आणि जनरली या टाईपचं जे काही एंडोस्पर्मिक डिव्हिजन आहे हे कुणाकुणामध्ये दिसतं तर कोकोनट ट्रीज, सनफ्लॉवर, व्हीट या टाईप. तर आता बघतो आपण सेल्युलर एंडोस्पर्म. याच्यामध्ये काय होतं बघा, तर सुरुवातीलाची जी स्टेज आहे या सुरुवातीच्या स्टेजलाच वॉल फॉर्मेशन तुम्हाला दिसतं. तर इथे डायग्राम दाखवली आहे तुम्हाला. याच्यामध्ये हा जो पार्ट आहे, प्रिमिटिव्ह पार्ट जो आहे, इथे तुम्हाला वॉल फॉर्म झालेली दिसते आणि त्याच्यानंतर सेव्हरल मायटोटिक डिव्हिजन थ्रू एंडोस्पर्म डेव्हलप झालेला तुम्हाला इथे दिसतोय. ठीक आहे. तर बघा, प्रायमरी एंडोस्पर्म न्यूक्लियस इज इमिजिएटली फॉलोड बाय वॉल फॉर्मेशन. इट इज इमिजिएटली फॉलोड बाय वॉल फॉर्मेशन. हा पॉईंट इम्पॉर्टंट आहे. सो दॅट एंडोस्पर्म इज सेल्युलर राईट फ्रॉम द बिगिनिंग. आता हे कुणाकुणामध्ये दिसतं तर ब्लॉसम, ॲडॉक्सा,
पिटुनिया या टाईपचे जे काही अँजिओस्पर्मिक प्लांट्स आहेत यांच्यामध्ये सेल्युलर टाईपचे एंडोस्पर्मिक डिव्हिजन आपल्याला दिसून येतं. आता लास्ट वन जो टाईप आहे तो आहे हेलोबियल टाईप. तर इथं काय होतं बघा. The first one thing, it is generally occurs in monocotyledons. And the first division of pen means primary endospermic nucleus followed by wall formation. इथे पण प्रिमिटिव्ह स्टेजलाच वॉल फॉर्मेशन होतं. बट ड्युरिंग वॉल फॉर्मेशन 2 अनइक्वल पार्ट्स आर प्रोड्यूस. इथे वॉल फॉर्मेशन होत असताना 2 पार्ट जे आहेत हे कसे असतात, अनइक्वल असतात. एक असतो छोटा आणि एक असतो थोडासा मोठा. ठीक आहे. जो छोटा आहे, स्मॉलर पार्ट आहे, तो असतो चलायझल सेलच्या एंडला आणि जो लार्जर आहे तो आहे मायक्रोपिलर एंडला. ठीक आहे. परत एकदा सांगते बघा. चलायझल एंडला जो पार्ट आहे तो छोटा असतो आणि मायक्रोपिलर एंडला जो असतो तो मोठा असतो. आणि मग त्यानंतर कंटिन्युअसली फ्री न्यूक्लियर डिव्हिजन होतं. मायटॉटिकली न्यूक्लियस फ्रीली डिवाइड होतात आणि मग एंडोस्पर्म जनरेट करतात. तर हे या टाईपचे जे हेलोबियल टाईपचे जे काही एंडोस्पर्मिक डिव्हिजन आहे हे कुणाकुणामध्ये होतं, तर त्याचे एक्झाम्पल आहे. तर ॲस्परडिलस टाईपचे जे काही एंडोस्पर्मिक प्लांट्स आहेत यांच्यामध्ये हेलोबियल टाईपचे एंडोस्पर्म्स दिसून येतात. ठीक आहे. तर आता आपण एंडोस्पर्मचे 3 टाईप्स बघितले आणि उद्या आपण बघतोय डेव्हलपमेंट ऑफ एम्ब्रियो. तर डेव्हलपमेंट